फटाकड्याला घाबरून पहा कशा प्रकारे बसलेले आहेत बाबांच्या मांडीवरती. तर आईच्या इकडे आम्ही तुळशी विवाह केला होता, तर दाजीच्या मुलीच्या लग्नाला आलोच होतं. तर आई म्हणली तुम्ही सर्वजण आलाय तर आपण तुळशीचं लग्न लावूया. तर लग्नाला सर्वजण असल्यावरतीच खूप मस्त वाटतं. तर आम्ही सर्वांनी छान अशी तुळशीची पूजा करून घेतली, छोटीशी रांगोळी काढली. कारण रांगोळी तर आमची बाळं काही ठेवत नाही, त्यामुळे भरपूर अशी मोठी काढलेली नाहीत. या तिघांना सांभाळता किंवा आणूनही छान असं इथं पूजा केलेली आहे. सर्वांनी पूजा केल्यानंतर पहा या तिघींचा फोटो काढत होते. तर याला म्हणलं बघ पुढे, तर तो कशा प्रकारे येऊन पोज देत होता. तर आमच्या लग्नाला भरपूर अशी माणसं होतं, कारण आम्ही लग्नाला सर्वजण आलो होतो. तर आमच्याही तुळशीच्या लग्नाला भरपूर अशी माणसं होते. तर छान असं आम्ही मोबाईलवरतीच मंगलाष्टका लावली होती, कारण म्हणायला तर कोणाला येत नाहीत. त्यानंतर अचानक ठरल्यामुळे आम्ही बामण काकांनाही बोलवलेलं नाही. लग्न लागल्यानंतर कमी आवाजातलेच हे फटाकडे आम्ही वाजवले होते, कारण बाळ भीत होते. त्यानंतर आरती केली. तर आरतीला तर पहा कशा प्रकारे या तिघांनी टाळ्या वाजवून मस्ती करत होते. तर यांची मस्ती कुठेही चालू असते. तर याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे. तर पहा कशा प्रकारे हे आरती चालू असताना टाळ्या वाजवत होते. तर भैया तर पहा डायरेक्ट नाचतच टाळी वाजवत होता. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.